गणेश प्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुम्भ्रगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणरव्याघ्रकृत्तिं वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयकरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं नागेश्वर भगवान की जय। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरदेष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई व या पवित्र अशा श्रावण महिन्यात ज्यांच्या मांडीवरती बसून हा अभ्यासाचा सुवर्ण योग माझ्या आयुष्यात आला ते ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर व माझे पूर्णवादी शिक्षक माझे तीर्थरूप कैलासवासी अण्णा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या देवालयात उपस्थित असलेले या मंदिराचे पुजारी वेदमूर्ती श्रीपाद देशपांडे गुरुजी वेदमूर्ती सागर धर्माधिकारी गुरुजी शिवपार्वती स्वरूप घोडके काका व काकू व चंदात्या व त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले सर्व शिव उपासक। अध्याय 52 महाकालेश्वर वर्णन। श्री गणेशाय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। सूतमंती शौनका प्रति कथिली मल्लिकार्जुनाची महती आता श्रवण करावी ख्याती महाकालेश्वराची पुराण कालीपुरी अवंती स्वर्णशृंग पद्मावती कुशस्थली कुमदवती अमरावती नामे प्रख्यात तीच क्षेत्रपुरी उज्जैनी क्षेत्र म्हणून पतित पावनी प्रख्यात झाली भवनी एवी पुराणी वर्णिले तेथे वेद कर्मानुष्ठानिरत सदाचारी दृढवत विद्वान ब्राह्मण तमोनिष्ठ अवंती माझी वसतसे। काल आपण अत्रीश्वर ज्योतिर्लिंग व सोमनाथ ज्योतिर्लिंग याची महती आपण पाहिली आणि त्यानंतर जे पुढचं ज्योतिर्लिंग होतं ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग। आता सध्या म्हणजे जर याचा अभ्यास करायचा असं मी ठरवलं तर पहिल्या मागच्या वर्षी जे झालं ते 31 आपले अध्याय होऊन गेलेले होते आणि त्या 31 अध्यायामध्ये जास्तीत जास्त युद्धवर्णन होतं। पण या वर्षीचा जो आपला अभ्यास चालू आहे त्या अभ्यासामध्ये युद्धवर्णन कमी आणि त्याचप्रमाणे आता ज्योतिर्लिंग आख्यान जे आहे ते आपलं साधारणतः 5-7 दिवसांपासून आपलं चालू आहे आणि अशा प्रकारची एक संधी सद्गुरूंनी मला उपस्थित करून दिलेली आहे आणि त्यानुसार आता आपण हे मल्लिकार्जुन जे तीर्थक्षेत्र आहे त्याची आपण आज कथा बघणार आहोत। हे आपल्याला सर्वांना माहिती की एकदा शिव पार्वती हे दोघे जण कैलास पर्वतावर बसलेले होते आणि त्यामध्ये ठरलं असं की नेमके अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा, कारण पार्वती आणि शंकर यांना 2 पुत्र होते, एक षडानंद ज्यांना कुमार असं नाव आहे आणि दुसरं गणपती। दोन्ही पुत्रांपैकी कोणाला मान द्यायचा असं ठरलं आणि मग तिथे नारद मुनींची स्वारी आली आणि नारद मुनींनी सांगितलं की या समय जो सर्वप्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला आपण अग्रपूजेचा मान देऊया असं त्यांच्यामध्ये समजलं आणि मग त्यांनी असा तोडगा काढला की जो कोणी सर्वप्रथम येईल त्याला मान द्यायचा। आणि त्यावेळेस भगवान कार्तिकेय जे त्यांचं वाहन होतं मोर हे त्या मोरावरती बसून ते निघून गेले, राहिले खाली कोण, बाप्पा। मग गणपती बाप्पाने काय तिथे त्यांची चातुर्य असं दाखवलं, समय सूचकता अशी दाखवली
की आई आणि वडील दोघ जण ज्या आसनावरती बसलेले होते त्या आसनाला त्यांनी 3 प्रदक्षिणा मारल्या. 3 प्रदक्षिणा मारल्या आणि शेवटी जाऊन त्यांच्या चरणाला नमस्कार केला. आणि पित्याने जेव्हा विचारलं की अरे तुला जायचं नाही का म्हणे पृथ्वी प्रदक्षिणेला, झाली ना म्हणे माझी पृथ्वी प्रदक्षिणा, मारल्यात ना म्हणे मी 3 आत्ता प्रदक्षिणा. म्हणे कस काय? तेव्हा गणपतीने असं उत्तर दिलंय की माता आणि पिता यांच्या चरणाजवळ सर्व तीर्थवास करत असतात आणि त्यामुळे मी तुम्हाला 3 प्रदक्षिणा मारल्या. आणि पृथ्वीवरती तरी काय म्हणे, सर्वकडे येते म्हणे, त्यामुळे माझी पृथ्वी प्रदक्षिणा झाली म्हणे. आता पहिल्या पूजेचा मान मला द्या म्हणे. भगवान कार्तिकेय बिचारे निघाले या पर्वतावरून त्या पर्वतावर, त्या पर्वतावरून त्या पर्वतावर, या नदीच्या तीरावरून त्या नदीच्या तीरावर, त्या नदीच्या तीरावरून त्या समुद्राच्या तीरावरती यांची प्रदक्षिणा चालू. इकडे कालावधी इतका लोटून गेला की मध्यंतरी भगवान गणेशाचं लग्न पण झालं. आणि मग यांची जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणा चालू होती अत्यंत प्रामाणिकपणाने, तेव्हा पुन्हा यांच्या कानावरती सुंदर असा नाद त्यांच्या कानावरती घुमला, नारायण नारायण. आणि नारद मुनींची स्वारी, अरे कुमार कुमार थांब 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 म्हणे, थांब. नाही म्हणे मी गडबडीत मला पृथ्वी प्रदक्षिणा चाललो. अरे पहिले ऐकून तर घे मी काय सांगतोय ते, थोडा आवर्त घाल त्या मोराला म्हणे, आवर घाल घाल. आणि मग विचारलं म्हणे काय झालं? अरे म्हणे तिकडे गजाननाने म्हणे पृथ्वी प्रदक्षिणा केली पण आणि त्याचा विवाह झाला पण म्हणे, आणि तुला धड विवाहाला बोलवलं नाही रे म्हणे. दिली कळलं, गेले गुप्त होऊन. राग आला, भयानक संतापले, पण माता पित्यावर राग काढायचा नाही हे शास्त्र त्यांना माहित होतं, म्हणून ते शांत त्यानं कैलास पर्वतावरती गेले, माता पित्यांना नमस्कार केला, एकही शब्द न वदता तिथून रुष्ट होऊन क्रौंच पर्वतावरती निघून गेले. आता हे निघून गेले, आता शेवटी आईचं हृदय किती गेलं तरी ते कळवळणारच. मग आईनं वडिलांना सांगितलं, मातेनं सांगितलं पित्याला, अहो म्हणे तो रागवून निघून गेलाय हो म्हणे. त्यांनी सांगितलं तू काळजी करू नको म्हणे, मी ब्रह्मादी सर्व देवतांना तिथं पाठवतो म्हणे. आणि मग यांनी भगवान शंकरांनी सर्व देवतांचं जसं स्मरण केलं, सर्व देवता त्या क्षणी तिथे उपस्थित झाल्या आणि त्यांना सांगितलं की आमचा कुमार जो आहे म्हणे तो थोडासा आमच्यावरती रागवला म्हणे, त्यामुळे तुम्ही जाऊन त्याची थोडी समजूत तरी काढा म्हणे. तो सध्या क्रौंच पर्वतावरती तो गेलेला आहे म्हणे. आणि मग ही सर्व देवता मंडळी जी आहे ते तिथनं क्रौंच पर्वतावरती गेली, त्याची मनधरणी करायला लागली, वेगवेगळ्या प्रमाणे त्याची समज घालायचा त्यांनी प्रयत्न केला, पण तो जिद्दीलाच पेटलेला होता. आणि त्यानं तिथं असा संकल्प सर्वांसमोर केला की मी यानंतर अजन्म ब्रह्मचारी मी राहील आणि मी पुन्हा कधीही कैलासी येणार नाही, असं त्यानं सांगितलं. सर्व देवता नाराज झाले, या बिचारा पुन्हा तिथं आल्या. भगवान शिव पार्वती बसलेले होते, त्यांना सांगितलं की कुमाराने म्हणे अशी मोठ्या 2 त्यांनी मोठे शपथा घेतलेले आहेत म्हणे, त्यामुळे आता आम्हाला नाही वाटत म्हणे तो पुन्हा इथे येईल म्हणे. आता शेवटी पुन्हा आईचं हृदय बघा, आता इंट्युशनचा विषय पुन्हा इथं आला. आईला बरोबर जाणवतं मुलाला काय पाहिजे. आणि म्हणून मी मागे सुद्धा आपल्याला एकदा सांगितलं होतं की एखादा जर मुलगा हा कुठं बाहेरगावी शिकायला गेलेला असला आणि साधारणतः तो 1-2 वर्ष जर बाहेर असेल आणि एखाद्या वेळेस तो जर क्वचित जर तो थोडासा आजारी पडला तिकडे आईला बरोबर कळतं. याला म्हणतात इंट्युशन, अंतःप्रेरणा. ही आईच्या ठिकाणी असते, ती निसर्गता असते. आणि म्हणून पहिला नमस्कार आईला, मातृदेवो भव. मग आता आईचा जीव खालीवर व्हायला लागला. माझा पुत्र गेला म्हणे मला सोडून म्हणे, मी पण चालली म्हणे माझ्या पुत्राच्या मागे. पटकन माता गेल्या, मातेच्या नंतर मग पिता सुद्धा गेले. हे 2 जण त्या क्रौंच पर्वतावरती गेले. कार्तिकेयानं जसं बघितलं की हे 2 जण इथे येतात, हा तिथून पुढे अजून 3 योजना लांब
हा कुमार तिथून निघून गेला. आणि मग हे दोघ जण जे आहे, शिव आणि पार्वती, हे दोघ जण नंतर त्या पर्वतावरच तिथे ते थांबले. आणि म्हणून की काय, आजही प्रत्येक अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी माता पार्वती हे साक्षात तिथं क्रौंच पर्वतावरती हे उभे असतात. हे त्यांचं तिथं आपल्याला दर्शन होत असतं. आणि म्हणून त्या दिवशीपासून तिथे भगवान शिव हे ज्योतिर्लिंग रूपाने त्या स्थळी हे प्रकट झाले. आणि त्यानंतर असं सांगतात की श्री शैल महात्म्यांतर्गत अजून एक यामध्ये कथा आलेली आहे. यामध्ये कथा कशी आहे की चंद्रगुप्तपुरी नावाची कृष्णेच्या तीरी एक सुंदर अशा प्रकारची नगरी होती. आणि तिथला जो राजा होता तो अत्यंत पराक्रमी, अत्यंत दृढवर्ती असा तो राजा होता. त्या राजाला एक सुंदर अशा प्रकारची कन्या होती. तिचं नाव होतं चंद्रावती. हळूहळू हळू ही चंद्रावती मोठी व्हायला लागली. ती ऐन तारुण्यात आली. नेमकी त्या कालावधीमध्ये हा राजा जो आहे हा युद्धासाठी बाहेर गावी गेला. साधारणतः थोड्या कालावधीनंतर हा जेव्हा पुन्हा ते युद्ध जिंकून हा पुन्हा सर्व सैन्यानेशी स्वगृहीत परतून हा आला. आणि यानं जेव्हा त्या कन्येला बघितलं तेव्हा मात्र तो थोडासा कामातूर झाला. कन्येला बघितल्यानंतर हा राजा कामातूर झाला. आणि हे जेव्हा कन्येला कळालं तेव्हा त्या कन्येनं त्याच क्षणी पित्याला शाप देऊन राजगृहाचा त्याग तिने केला. आणि त्यानंतर ही कन्या एका जंगलात जाऊन काही गोपकांबरोबर ही राहायला लागली. एका गंगा तीरी जे गोपी राहत होते त्या गोपींसोबत जाऊन पाताळेश्वर गंगा हे त्यांचं नाव त्या गंगेचं, हे तिथं जाऊन ही स्वतः तिथे राहायला लागली. आणि त्यानंतर हिनं त्या गोपांना सांगितलं की मी तुमच्या घरी काही दिवस इथे राहणार आहे आणि मी इथं नुसतंच तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं माझं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की दिनचर्या वगैरे जे असे आपण जे म्हणतो की कुठल्याही प्रकारचं मी तुमच्यावरती हे करणार नाहीये, तर माझं मी स्वतः काहीतरी काम करून मी तुमच्यासोबत, मला फक्त आश्रय तुम्ही द्या. आणि मग त्या गोपांनी तिला असं सांगितलं की आमच्याकडे जेवढ्या गायी इथं आहेत, आमचं जे गोधन आहे त्या गोधनाकडे विशेष लक्ष तो द्यायचं. आणि तेव्हापासून एक दिनचर्या येणं अशी लावून ठेवली होती की सकाळी गाई सगळ्या चरायला सोडून द्यायच्या, संध्याकाळी आल्यानंतर व्यवस्थित त्या जो गोठा असतो त्या गोठ्याला बांधून ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्या गायींचं वगैरे दूध काढायचं. हे काम हिच्याकडे लागलेलं होतं. पण मग एकदा झालं असं की तिच्या लक्षात आलं की एक गाय जी आहे ती गेल्या 5-6 दिवसांपासून ती काही दूधच देत नाही, हे तिच्या लक्षात आलं. आणि मग तिनं काय केलं, त्या गायीवरती विशेष करून लक्ष ठेवायचा तिने प्रयत्न केला. मग एक दिवस ती गाय जेव्हा चरायला गेली तेव्हा ही तिच्या पाठीमागे गेली. आणि ती गाय जेव्हा एका निबिड अशा अरण्यामध्ये ती गेली, एका ठिकाणी ती थांबली. आणि जिथं ती थांबली तिथं बरोबर त्या गायीच्या स्तनांमधून दुधाच्या धारा खाली निघायला लागल्या. हिनं ते बघितलं. हिनं बघितल्यानंतर हिला मोठं आश्चर्य वाटलं की नेमकी असं का होतंय. आणि मग जेव्हा रात्री ही झोपली तेव्हा या चंद्रावतीच्या स्वप्नात साक्षात त्रिशूलपाणी येऊन त्यांनी असं सांगितलं की त्या गायी जिथं उभी होती त्याच्या खाली एक शिवलिंग आहे. आणि मग जेव्हा दुसऱ्या दिवशी हिनं सकाळी उठल्या तिच्या सोबतच्या गोपकांना, त्या गोपींना जेव्हा सांगितलं की आहोत चला म्हणे आपण तिथं आता जाऊ, आणि तिथं एक शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावरती ही गाय नित्य दुधाचा अभिषेक करते. आणि मग ते सर्व जे गोपी वगैरे होत्या हे सर्व त्या राजकन्येसोबत तिथपर्यंत गेल्या. यांनी ती जागा थोडीशी साफ केली, कारण बरेच झाडाचे पानं पाचोळा वगैरे त्याच्यावर पडला होता, ते बघितलं. आणि खाली सुंदर अशा प्रकारचं ते शिवलिंग होतं. आणि अशा प्रकारची कथा ही श्री शैल महात्म्यांतर्गत
ही कथा आलेली आहे. आणि मग नंतर पुढे हिनं काय केलं, सुंदर तिथं एक शिवालय तिथं बांधलं आणि नित्य हे तिथं जाऊन त्याची पूजा करत असत. आणि मग इकडं राजाचं काय झालं, एकदा पाताळगंगे किनारी गेलेला असताना याचा पाय घसरला आणि ज्याप्रमाणे मुलीनं शाप दिला होता, कन्येनं शाप दिला होता, त्याप्रमाणे हा त्या गंगेत बुडून मृत्युमुखी पावला. अशा प्रकारची एक कथा आहे. आणि अजूनही कथा विशेष याच्यामध्ये आलेली आहे आणि ती मोठी छान आहे की चेंचू नामाच्या एका वन्य जातीमध्ये ही कथा आलेली आहे की एके समय भगवान शिव हे मृगय करता फिरत असताना एक चेंचू नावाची एक कन्या, उपवर झालेली कन्या त्यांच्या दृष्टीस पडली आणि त्याच वेळेस यांच्या मनामध्ये काही प्रणय भावना निर्माण होऊन यानंतर यांनी तिच्याशी तिथे विवाह केला आणि म्हणून चेंचू मल्लिका भगवान असं नामाभिधान त्या मल्लिकार्जुन क्षेत्राला पडलेलं आहे. आणि मग आता या कथेची फलश्रुती काय, धनधान्य, पशुवृद्धी आणि आरोग्य, ऐश्वर्य, धनसमृद्धी अशा प्रकारची सर्व सिद्धी आपल्याला या कथेच्या माध्यमातून श्रवणाचं फल आपल्याला या कथेचं मिळतं. आणि त्यानंतर आता पुढची जी आपला 52वा अध्याय तो आहे महाकालेश्वर आख्यान. हे नेमके असं 2 दिवसापासून का होत आहे, कारण शनिवारी श्रावणी आणि रक्षाबंधनची सुट्टी आणि आता चतुर्थीच्या दिवशी नेमकी अंगारक चतुर्थी असल्या कारण ती सुट्टी. त्यामुळे हे जे विषय होते याचा माझा तर अभ्यास झाला, मी तर इथून त्या ओळी वाचल्या, पण जेव्हा मी तुम्हाला सांगत असतो तेव्हा माझा सुद्धा इथे विशेष करून हा अभ्यास माझा इथं होत असतो. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आताचं पुढचं जे आहे ते उज्जैन क्षेत्री जे महाकालेश्वर आहे त्याची ही पुढची कथा सुरू होती. या महाकालेश्वर क्षेत्रामध्ये, या उज्जैनी अशा तीर्थक्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे विप्र, ब्राह्मण, वैदिक अनुष्ठानामध्ये रत असलेले, काही अग्निहोत्र करणारे असे अनेक विप्र, अनेक ब्राह्मण तिथे राहत होते. त्यामध्ये एक शिवपरायण करणारा विप्र जो नित्य शिवपुराणांचा अभ्यास आणि त्याचप्रमाणे सतत नित्य अष्टाध्यायी रुद्राचा महादेवाला असलेला अभिषेक हा विप्र करत असत. आणि त्यामुळे याची वृत्ती जी होती ती अत्यंत सात्विक अशा प्रकारची या विप्राची वृत्ती झालेली होती. आणि या विप्र त्याच्या आयुष्यामध्ये अत्यंत समाधानी होता. आणि अशा प्रकारचं निजाचरण करत असताना देवाच्या कृपेने त्याला 4 पुत्र त्याला झाले. पहिल्याचं नाव देवप्रिय, दुसऱ्याचं मेधाप्रिय, तिसऱ्याचं सुकृत आणि चौथ्या पुत्राचं नाव धर्मात्मा. असे 4 पुत्र त्याला झाले. हे 4ही पुत्र षड्गुण संपन्न अशा प्रकारचे हे पुत्र होते. ज्याप्रमाणे पिता त्याप्रमाणे पुत्रांचं आचरण होतं. आणि अशा प्रकारचं यांचं सुद्धा वेदाध्ययन, शिवपूजन या 4ही पुत्रांचं नित्यकर्म यांचं चालू होतं. आणि त्याच वेळेस रत्नमाला पर्वतावरती जो उज्जैनीच्या बाजूला जो पर्वत आहे, रत्नमाला नावाचा पर्वत, त्याच्यावरती दूषण नावाचा एक दैत्य तिथे राहत होता. या दैत्याला ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त झालेलं आणि त्यामुळे या दैत्यानं असं मनाशी ठरवलेलं होतं की आता संपूर्ण पृथ्वीवरती आपलं राज्य प्रस्थापित करायचं. आणि त्यानुसार या दैत्यानं सर्व पृथ्वीवरती जिथे जिथे याला देवाचे मंदिर दिसतील, जिथे जिथे वैदिक अनुष्ठान करणारे ब्राह्मण, ऋषी, मुनी, तपस्वी दिसतील, त्यांना मारण्याचा सपाटा यानं चालवला. त्याचप्रमाणे स्वर्गावरती जाऊन इंद्रासह सर्व देवता त्याने तिथून हकलून लावल्या आणि स्वर्गावरती सुद्धा त्यानं त्याचं राज्य हे प्रस्थापित केलं. आणि त्यानं असं ठरवलं की आता संपूर्ण पृथ्वीवरून वेद धर्म समूळ नष्ट करायचं. आणि हा जर नष्ट करायचा असेल तर सर्वप्रथम ऋषी, मुनी आणि ब्राह्मण यांना नष्ट करायचं.
त्यामुळे आता यानं सपाटच चालवलं. ऋषी मुनी ब्राह्मण वगैरे कोणी दिसले की त्यांचा शिरच्छेद करायचा. आणि असं करता 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 संपूर्ण पृथ्वीवरती, आणि मग शेवटी त्याला जसं कळालं की अवंतीपुरी नावाची एक अत्यंत अनुपम्य अशी पुरी उज्जैन क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये आजही काही ब्राह्मण आणि काही विप्र येथे मात्र गुण्या गोविंदाने येथे राहत आहे. आणि म्हणून असं म्हणतात, हा दैत्य भूषण जो होता दूषण नावाचा, यानं सर्व त्याच्या सैनिकांना, सेनापतींना त्यांना बोलवलं आणि त्यांना असं सांगितलं की आता जेवढे केवढे इथले तुम्हाला ब्राह्मण दिसतील या सर्वांचा शिरच्छेद करायचा. आणि त्या दृष्टीनं यांनी काय केलं, सर्व सेना घेऊन या उज्जैन नगरीला यांनी घेरून घेतली. सर्व सेनेचं, सर्व दैत्य सेनांनी या उज्जैन नगरीला यांनी घेरून घेतलं. आणि त्याच वेळेस मात्र सर्व तपस्वी ब्राह्मण जे होते हे बिचारे घाबरून गेले. आणि त्यावेळेस मात्र या ब्राह्मणाचे 4 पुत्र हे शिवपूजेत मग्न होते. हे शिवपूजेत मग्न होते. आणि त्यावेळेस या ब्राह्मणांनी जेव्हा बघितलं की अरे आता आपल्याला वाचवणारा कोणी नाहीये, आणि म्हणून ते सैरावैरा पळायला लागले. पण त्यांचं जसं लक्ष या 4 पुत्रांकडे गेलं, हे सर्वजण त्या पुत्राला शरण आले. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की मला काय शरण येता म्हणून, शरण आपल्याला भगवान शिवाला जायचंय म्हणे. आपण सर्वजण मिळून भगवान शिवाला शरण जाऊया, तोच आपल्यावरती आलेल्या या संकटाचं हरण करल. आणि म्हणून असं म्हणून हे सर्वजण, हे जे 4 पुत्र, जिथं शिवपूजनामध्ये हे पुत्र रथ होते तिथं सर्व हे तपस्वी ब्राह्मण ऋषीमुनी आले. हे सुद्धा शिवपूजनेमध्ये तिथे मग्न होऊन गेले. आणि त्याच वेळेस हा दूषण नावाचा दैत्य अत्यंत संतप्त अवस्थेत तिथं आला. त्याने बघितलं की हे सर्वजण पार्थिव शिवलिंगाचं पूजन करते. हे जसं त्याला कळालं तसं हा तिथं गेला. आणि जसा हा त्या देवालयामध्ये, जिथं ते देवालय होतं त्या देवालयामध्ये जसा हा घुसला, त्याच वेळेस त्या लिंगातून साक्षात भगवान शिव प्रकट झाले. सप्त पाताळ थरथरलं, अखिल ब्रह्मांड हादरलं, सप्तसागर गगनांपर्यंत उसळलं. अशा प्रकारचं रुद्र रूप तिथं भगवान शिवाचं होतं. आणि महाकाल शेवटी तो भगवान शिव तिथे प्रकट झाले. आणि स्वतःच्या नुसत्या नेत्रातल्या अग्नीनं नव्हे, तो हुंकारानं, श्वासाच्या हुंकारानं त्या दूषण दैत्याला व त्याच्या सर्व सैनिकांना त्यानं भस्मसात करून दिला. त्यानंतर सर्वांनी भगवान शिवाचा जयघोष केला. गगरी सुद्धा दुंदुभी वाजल्या, देवांनी सुद्धा पुष्पवृष्टी केली. आणि त्याचप्रमाणे ब्रह्मा, श्रीहरी, विष्णू आणि इतरही देवता या भगवान शंकराचं नवीन स्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी तिथपर्यंत झाल्या. अशा प्रकारचं भगवान शिवाचं हे महंकालेश्वर हे स्वरूप. आणि त्याचप्रमाणे अजून एक सुंदर कथा. आता शौनकादी गण सुतांना विचारता की अजूनही आमच्या मनाचं समाधान झालेलं नाहीये, तुम्ही यापेक्षाही अजून एखादी सुंदर सरस अशी कुठली कथा असेल या महंकालेश्वराची तर ती तुम्ही आम्हाला ऐकवा. आणि म्हणून ते सांगायला लागले की सर्व तत्वज्ञानी शिवभक्तामधला श्रेष्ठ शिरोमणी जर कोणता असेल ना, तो चंद्रसेन नावाचा एक राजा या उज्जैनी नगरीमध्ये होऊन गेला. आणि हा चंद्रसेन हा राजा आणि त्याचा एक शिवगण असलेला मित्र ज्याचं नाव होतं मणिभद्र, या दोघांची मैत्री होती. आणि मैत्री असल्या कारणानं दोघे जण एकाच वेळेस शिवपूजन, शिवभजन या कार्यामध्ये दोघे जण एकाच वेळेस रत होऊन जात, लीन होऊन जात. ना कुठल्या प्रहराचं त्यांना भान, ना कुठल्या वेळेचं त्यांना भान, ना भुकेचं ना तहानाचं भान. अशा प्रकारे हे दोघं जण शिवपूजन आणि शिवभजनामध्ये सतत रत असत. आणि म्हणून एके दिवशी काय झालं, त्या मणिभद्राने जेव्हा याची शिवभक्ती बघितली चंद्रसेन राजाची, तेव्हा त्यांनी त्याला असं सांगितलं की अरे मित्रा, मी आज तुला एक अत्यंत सर्वश्रेष्ठ
असं भेट म्हणून मी तुला देणार आहे. एक मौल्यवान रत्न आहे म्हणे माझ्याकडं, ते मी तुला भेट म्हणून देणार आहे. आणि असं म्हणून त्या मणिभद्रानं त्याच्या जवळचा चिंतामणी नावाचा जो रत्न होता, हा रत्न या मणिभद्राने चंद्रसेन राजाला दिला. कसा होता हा मणी? कौस्तुभ मण्यासारखा अत्यंत तेजस्वी. आणि या मण्याचा स्पर्श होताच सोनं, या मण्याचा स्पर्श होताच तांब, पितळ आणि चांदी याचं रूपांतर सोन्यात होत. हा मणी जिथं असत तिथं कधी आवर्षण पडत नसत. तिथं कुठली चोरी, कुठलं दुःख, कुठलं भय हे तिथं राहत नसत. अशा प्रकारचा दैदिप्यमान मणी हा मणिभद्रानं त्याला भेट दिला. आणि अशाच एका मण्याची कथा आपण श्रीमद भागवतामध्ये बघत असतो. फक्त स्मरण झालं म्हणून सांगतो, त्या मण्याचं नाव सम्यंतक मणी असं होतं. आणि इथं जो आहे हा चिंतामणी म्हणून. आणि मग अशा प्रकारचा मणी त्याला दिला आणि त्याला सांगितलं की राजा, हा जो मणी आहे तो तुझ्या कंठामध्ये धारण कर. आणि जसं यानं तो कंठामध्ये धारण केला हा मणी या चंद्रसेन राजाने, आणि या मण्याच्या धारणेमुळं मी आता जसं सांगितलं या गोष्टी तर सर्व मिळाल्या. तिथं दुःख, दारिद्र्य, दैन्य, रोग, राई, अवर्षण अशा प्रकारे तिथं थांबत नसत. आणि त्यामुळे अत्यंत समृद्ध अशा प्रकारची ही अवंती नगरी झालेली होती, ही उज्जैनी नगरी झालेली होती. आणि त्यामुळे बरेचसे राजे महाराजे जे होते हे याला स्वतःहून शरण येत. पण काही राजे असे होते की जे त्याचा तिरस्कार करायचे. आणि म्हणून या राजांनी असं ठरवलं की आपण काय करू म्हणे, आता सर्वजण एकत्र येऊ, या उज्जैनी नगरीला आपण घेरून घेऊ आणि राजावरती आपण सर्वजण मिळून आपण आक्रमण करू, असं यांनी ठरवलं. आणि सर्व सेना घेऊन या सर्व सेनांनी उज्जैनी नगरी पूर्ण वेढून घेतलेली होती. पण नेमकी त्याच वेळेस काय झालं, हा जो नृप होता, हा जो राजा होता, हा महाकालेश्वराची सेवा करण्यामध्ये हा अत्यंत दृढ झालेला होता. अत्यंत निराहार पद्धतीनं दृढ निश्चयी अशा प्रकारे हा भगवान शिवाची आराधना करत हा बसलेला होता. आता बाहेर बघा काय गोंधळ चालू आहे. सगळीकडून वेगवेगळ्या प्रकारच्या देशातल्या राजांनी, त्यांच्या सेनापतींनी आणि त्यांच्या सैनिकांच्या तुकडीनं, काही पायदळ, काही घोडदळ अशा प्रकारे ही नगरी घेरून घेतलेली होती. आणि नेमकी त्याच वेळेस हा राजा मात्र शिवपूजनामध्ये लीन होता. याचं शिवपूजन बघून बाजूला एक ब्राह्मण स्त्री, तिच्या क्षमा असावी, ब्राह्मणने एक गोप स्त्री ही तिच्या छोट्या बाळाला घेऊन ती चाललेली होती. त्या मुलानं जेव्हा ते सर्व बघितलं तेव्हा त्याच्याही मनामध्ये अशी भावना आली की आपण सुद्धा आता भगवान शिवाची आराधना करावी. ती घरी आली. ती घरी आल्यानंतर आता आधीच तर बिचारी दुःखी कष्टी ऐन तरुण वयामध्ये, जेव्हा हा बाळ लहान होता तेव्हा तिच्या भाळी वैधव्य आलेलं होतं. आणि त्यामुळे अत्यंत बिचारी दुःखी कष्टी अशी ती राहत होती. आणि या बालकाचं मनामध्ये आता शिवपूजन करावं अशी भावना याच्या मनामध्ये निर्माण झाली. बाळानं काय करावं, याला काही माहित होतं का नेमकी कसं करायचं, काय करायचं ते? याच्याकडे कुठलं पूजेचं साहित्य होतं का? नाही 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 नाही. या बाळानं काय केलं, असे 2 दगडाचे गोटे ठेवले. बघावर का आता लहान मुलांची शिवभक्ती कशी असते. तो सुद्धा, त्याचं नाव सुद्धा भोलेनाथ आहे, तो सुद्धा भोळ आहे. मग आता या बाळानं काय केलं, 2 असे गोटे एकावर एक ठेवले. आता माहित तर काहीच नाही, फक्त बघितलेलं. माती घेतली, वाहिली, नमस्कार केला, पुन्हा माती घेतली, वाहिली, नमस्कार केला, पुन्हा माती घेतली, वाहिली, नमस्कार केला. असं त्यानं अनेकदा केलं. एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा त्यानं केलं.
आणि काय म्हणायला लागला तो, हे शंकला कलुनाकला शलन आलो तुझ दाताला, अभेलू नका मज पामलाला महाकाला शंकला. असं म्हणून सगळं ते मातीचंच धूप दीप नैवेद्य पय गती घृत मधु शर्करा हे सर्व त्या मातीचंच ते करायला लागला. आणि तो शिवपूजनामध्ये इतका लीन होऊन गेला, इतका तो रत होऊन गेला की त्याच्या आईनं त्याला तिच्या पर्णकुटीतून एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा आवाज दिला. या बाळाचं लक्षच नाही. हा शिवपूजनेमध्ये आता फक्त एकच ध्येय होतं याच्या डोळ्यासमोर, फक्त भगवान शिव. बरं नेमकी शिव कसे ते या बिचाऱ्यानं कधी बघितलेले नव्हते. यानं फक्त बघितलेलं होतं ते शिवलिंग. त्यामुळे यानं फक्त तिथं ते 2 गोट्यांची आकृती तयार करून फक्त नाव त्यानं ऐकलेलं होतं की हे महाकाल आहेत म्हणून. आणि म्हणून हे शंकला महाकाला अशा प्रकारची तो त्याची जी भोळी भाव, जो भोळा भक्त होता, तो त्याची भोळी पूजा तो बिचारा करायला लागलेला होता. मग आईने इकडून दोनदा तीनदा आवाज दिले, अरे बाळा चल जेवायला, अरे बाळा चल जेवायला, म्हणून यानं ऐकलं नाही. मग शेवटी आई तिथं गेली. आईनं एक गुद्दा त्याच्या पाठीत घातला आणि ती सर्व पूजा जी ती हाताने मोडून टाकली आणि याला ओढत ओढत आई आणायला लागली. आणि असं करता क्षणी ते बाळ तिथं मूर्छित झालं. त्याला वाईट वाटलं, त्याच्या अंतःकरणाला मोठी ठेस पोहोचली. त्या आपल्या आईनं असं नव्हतं करायला पाहिजे. मी काय करत होतो बरं, मी कोणाचं वाईट करत होतो का? हा भोळा भाव कदाचित त्या लेकराच्या मनात आला असेल, अरे मी तर देवाचंच करत होतो आणि मी जे करत होतो त्याच्यासाठी मी आईला काही मागितल्या का वस्तू? तिथलीच माती घेतली, तिथलेच थोडेसे खडे घेतले, तिथलेच थोडेसे पानं घेतले खाली पडलेले, तेच देवाला वाहिले. आणि ह्या सगळ्याच्या परिणामामुळे असं झालं, त्या लेकराला मूर्छा आली, तो खाली पडला. थोडा वेळ तो बेशुद्ध राहिला. तदनंतर त्यानं जेव्हा उठून बघितलं तर काय दिसलं त्याला? सुंदर असं महाकालेश्वराचं मंदिर तिथं उभं होतं. बरं ते मंदिर कसं होतं? सोन्याचे दार, सोन्याचे खांब, इंद्रनील जटित सुंदर सुंदर अशा प्रकारच्या वेदी होत्या. तप्त स्वर्णाप्रमाणे तिथला तो कलश होता आणि दिव्य मनांचा स्तंभ, आणि त्या बरोबर दिव्य मनांच्या स्तंभामध्ये ती स्फटिक मणी जडित धवल अशी या प्रकारची ती सुंदर अशा प्रकारची ती रत्न जडित शिवज्योतिर्लिंग त्यानं तिथं बघितलं. आणि मग तो हे सर्व बघून त्याला सुद्धा, त्या गोपकुमाराला सुद्धा मोठा अद्भुत वाटलं, मोठं विस्मय वाटलं. त्याचा हृदय जे आहे ते उचंबळून आलं. आणि मग नंतर त्यानं तिथे अनेकदा नाही सहस्त्र वेळा त्यानं तिथे नमस्कार केला. आणि मग आता ते लेकरू पळत 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 त्याच्या घरी यायला लागलं. पाहतो तो काय, तिथं पर्णकुटी नव्हती, रत्नखचित अशा प्रकारचा महाल होता. त्या महालामध्ये अनेक प्रकारच्या दासदासी तिथं होते. आणि सुवर्ण रत्न जडित अशा एका मंचकावर त्याच्याही भरजारी वस्त्र सर्व अलंकारांनी युक्त अशा प्रकारची ती तिथे झोपलेली होती. हा गेला, यानं त्याच्या आईला उठवलं. अगं आई आई बघ म्हणे, काय झालं म्हणे, जिकडं तिकडं म्हणे सर्व सोनं सोनं दिसतंय म्हणे, उठ 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 म्हणे, उठ म्हणे. आणि मग असं म्हणून त्याने त्याच्या आईला उठवलं. त्याची आई सोबत जेव्हा उठली तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा निघायला लागल्या, कारण तिला वाईट वाटलं आपण मगवा या बाळाची शिवपूजा मोडून टाकली. तिला वाईट वाटलं. तिने सुद्धा अनेकदा क्षमा याचना केली आणि बाळाला सांगितलं, अरे बाळा आता तू सुद्धा महादेवाचा धावा कर. आपल्याला महादेवाच्या कृपेमुळे म्हणे एक नवीन आयुष्य, एक नवीन जीवन आपल्याला मिळालेलं आहे म्हणे. आणि मग असं म्हणून ते दोघंही मायलेवत तिथे गळ्यात गळा घालून पण प्रेमाने आनंदाने ते शिवनाम घ्यायला लागले. आणि म्हणता 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 संपूर्ण उज्जैनीमध्ये ही गोष्ट वाऱ्याच्या वेगानं पसरली. ती इतकी पसरली की स्वतः चंद्रसेन राजा हा त्या शिवालयात आला.
यानं सुद्धा ते मंदिर बघितलं, हा सुद्धा तिथे नतमस्तक झाला. आणि त्याचप्रमाणे या उज्जैनीला आतापर्यंत जेवढ्या केवढ्या राजांनी त्यांच्या सैनिकांनी घेरलेलं होतं, त्यांच्या कानावरती ही गोष्ट गेली. आणि मग त्यांनी असं ठरवलं, हा चंद्रसेन हा महाकालेश्वराचा एवढा मोठा भक्त आहे. आणि त्या चंद्रसेनाच्या राज्यामध्ये एक 8 वर्षाचा गोपकुमार जेव्हा शिवभक्ती करतो तेव्हा तिथं साक्षात शिव प्रकट होतात. आणि जर आपल्या हातनं असं काही दुष्कर कर्म घडलं तर आपला सुद्धा विनाश हा लवकर होईल, असं या राजांना कळल्यामुळे यांनी काय केलं, शरणागती पत्करली. हे सर्वजण येऊन या चंद्रसेन राजाच्या पुढे नतमस्तक झाले. आणि मग तदनंतर चंद्रसेन राजांनी एक मोठा उत्सव हा त्या मंदिरामध्ये केला. आणि आलेल्या प्रत्येक राजाला मोठमोठ्या भेटी देऊन आणि त्याचप्रमाणे संध्याकाळी शिवभजन हे तिथे चालत. अनेकांना अनेक अशा प्रकारचे उंची उंची अलंकार. कारण आता एवढं मोठं चिंतामण नावाचं विजय त्याच्याकडे होता, ते रत्न त्याच्याकडे असल्या कारणाने, चिंतामण नावाचं रत्न त्याच्याकडे असल्या कारणाने त्याला कशाची कमी. प्रत्येक राजाला तो काही ना काही हा देव करत होता. आणि संध्याकाळी शिवनामाचा जय जयकार हा तिथे चालू होता. आणि नेमकी त्याच वेळेस तिथे पवनसुत हनुमान अंजनी कुमार हे एक दिवस संध्याकाळी तिथे प्रकट झाले. आणि ते जसं प्रकट झाले त्याच वेळेस त्यांनी त्या गोपकुमाराला मोठ्या प्रेमानं आलिंगन दिले. आणि त्याला सांगितलं की बाळा धन्यस बरं म्हणे, तू कुठलाही मंत्र नाही, कुठलाही भजन नाही, पूजन कसं करावं हे सुद्धा तुला माहित नसताना सुद्धा तू माझ्या भोलेनाथाला प्रसन्न केलं. म्हणून बाळा आज मी तुला दर्शन द्यायसाठी आलेलो आहे. आणि मग भगवान हनुमंतांनी त्याला मांडीवरती घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला असा आशीर्वाद दिला की आजपासून श्रीकर हे तुझं नाव. त्या बाळाचं नाव त्यांनी श्रीकर असं ठेवलं. आणि त्याला काय आशीर्वाद दिला अजून की आता बघा तुम्ही, इतक्या दिवसापासून दररोजचे अनेक पानं उठतात. चंद्रसेन राजाने मोठा उत्सव तिथं साजरी केलेला आहे. लांबून लांबून दररोज नित्य लोकांच्या झुंडीच्या झुंडी तिथे येत आहे. अनेक नगरांमधले गोपकुमार हे तिथे गोळा झालेले. आणि त्याच वेळेस हनुमंतांना असं सांगितलं की या गोपकुमारांचा सर्वांचा सेनापती म्हणून मी तुला आज इथे घोषित करतो. आणि बाळा तुला असा मी आशीर्वाद देतो की तुझ्या वंशामध्ये यानंतर जी 8वी पिढी येईल त्या 8व्या पिढीमध्ये यमुनेच्या तीरी नंद नावाचा एक राजा होईल. आणि त्याच्या पोटी स्वतः साक्षात श्रीहरी श्रीकृष्ण या रूपाने जन्म घेतील. अशा प्रकारचा आशीर्वाद या हनुमंतानं त्या बालकाला दिला. त्यानंतर या बालकाला पूर्ण शिवपूजनाचा विधी साक्षात हनुमंतरायांनी त्याला समजून सांगितला की कशा प्रकारची पूजा भगवान शिवाची करायची आहे. म्हणजेच त्याला काय केलं, अनुग्रहित करून टाकलं. त्याला गुरुमंत्र दिला, त्याला स्वतःच शिष्य करून घेतलं. आणि म्हणून आतापर्यंत अनेक वेळेस, एकदा नाही अनेकदा भगवान शिव हे नित्य उज्जैनीमध्ये कुठल्या न कुठल्या रूपामध्ये हे प्रकट होऊन सर्व भक्तांचं दुःख दारिद्र्य हे सतत हरण करत असतात. आणि त्याचप्रमाणे त्यांना मोक्षप्रद ते घेऊन जातात. अशी अत्यंत पुण्य पावन अशा प्रकारची कथा येथे आपण याच थोडं थांबूया. आणि उद्याचा येणारा जो आपला अध्याय आहे त्या अध्यायाचं नाव आहे ओंकार केदारेश्वर आख्यान. हरे राम राम राम.